नमस्कार मित्रांनो, हा व्हिडिओ खास सक्सेसफुल डॉक्टर होण्यासाठी काय करावं लागतं आणि तुमचं नावारूपाला येण्यासाठी काय करावं लागतं, प्रसिद्धी मिळवण्यासाठी, गुड प्रॅक्टिस करण्यासाठी काय करावं लागतं याबद्दल मी सांगतो. पेशंट कोणताही आला की त्याला तपासल्यानंतर त्याला कधी भीती घालू नका की तू फार गंभीर आहे, तुझं लगेच ऑपरेशन करावं लागेल आणि तुला एवढा खर्च येईल आणि तुझं अपेंडिक्स फुटलेलं आहे, तुला कॅन्सर झालेला आहे, तुझा कोरोना झालेला आहे, तुझं HIV झालेलं आहे, TB झालेलं आहे. यासारखे मोठे आजार असतील तर पेशंटला किंवा पेशंटच्या नातेवाईकांना सहसा ताबडतोब सांगू नका. हे जर तुम्ही सांगितलं तर पेशंटचे नातेवाईक अतिशय घाबरतात. पेशंटचे नातेवाईक अतिशय घाबरतात आणि त्याने वाटतं की बाबा हे डॉक्टर का मला भीती घालायला लागले. धीर द्यायचं सोडून आम्हाला गंभीरच करायला लागले. आम्ही यांचा सल्ला घ्यायला आलो आणि याने आम्हाला भीती घातली, असा रोग आहे, तसा रोग आहे, फुटलं. पेशंटचा तुमच्यावर विश्वास उठून जाईल आणि पेशंट तुमच्यापासून दूर होईल. तर पेशंटला काय करायचं, युजली पेशंटला अतिशय धीर द्यायचा, त्याला कधीही गंभीर सल्ले द्यायचे नाही. त्यामुळं पेशंट अधिकच गंभीर होतो. पेशंटला कधीही एकेरी भाषेत किंवा अरे तुरे भाषेत बोलू नये. पेशंट असू दे किंवा पेशंटचे नातेवाईक, त्यांना एकेरी किंवा अरे तुरेची भाषा वापरू नये. त्यांना रिस्पेक्ट द्या. गिव्ह रिस्पेक्ट अँड टेक रिस्पेक्ट. या पद्धतीनं जर वागला तर पेशंट अजून तुमची प्रसिद्धी करते. पैशाबद्दल किंवा त्या सिरियसनेसबद्दल पेशंटला अजिबात, पेशंटच्या नातेवाईकांना बोलू नका. तुमचे शब्द अतिशय जपून सांभाळून वापरा. कडक शब्दात जर बोलला तर जो मारी तो बाण त्याला काय कळावे, ज्याच्या हृदयात बाण त्याला दुःख ठावे. ज्याचं जळतं त्याला कळतं. त्यामुळं कधीही अतिशय पेशंटला घाबरून सोडू नका. आता एक उदाहरण सांगतो मी की जो माझ्याकडं 25 वर्षानं पेशंट आलेला आहे, त्याच्या मुलाला घेऊन त्याचं 25 वर्षापूर्वी मी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये ऑपरेशन केलं होतं. तो इथला राहणारा नाही, पनवेलचा वाशीचा राहणारा. आता हे आजोबा 70 वर्षाचे आहेत. ते त्याच्या मुलाला अपेंडिक्स झाल्यामुळं ते माझ्याकडे घेऊन आले. ॲक्च्युली ते अपेंडिक्स फुटलं होतं, पण मी त्या नातेवाईकांना धीर दिला की बाबा तसं काही नाही, अपेंडिक्स झालेलं आहे, आपणाला ह्याचं ऑपरेशन. याला म्हणतात विश्वास. आता या आजोबांनी काय केलं, 25 वर्षापासून मला लक्षात ठेवलं आणि माझी प्रसिद्धी केली. आणि प्रसिद्धी करण्यासाठी TVची जाहिरातीची किंवा पेपरमध्ये ॲडव्हर्टाईज देण्याची काही गरज नाही. तुमचं वागणं, पेशंटची बोलणं, शुगर कोटेड साखरेसारखी गोल भाषा जर बोलला तर तुम्हाला ह्या गोष्टी कराव्या लागणार नाहीत. आता हेच एक उदाहरण घ्या. आता ह्या पेशंटची मी हिस्ट्री, जो 25 वर्षानं तो पेशंट माझ्याकडे आलेला आहे, त्याची हिस्ट्री आपण घेऊ. का त्याचा माझ्यावर विश्वास होता. 25 वर्षी त्याने मला या आठवणी ठेवलं आणि तो आयुष्यभर पण माझी आठवण ठेवली. असे हे आजोबा आता 70-72 वर्षाचे आहेत. हे जे आजोबा आहेत आता माझ्याकडे जवळजवळ 28 वर्षाने आलेले. यांचं वय आता जवळजवळ 70 वर्ष आहे. तर ह्यांचं मी 28 वर्षापूर्वी फुटलेलं अपेंडिक्स केलं होतं सिव्हिल हॉस्पिटलमध्ये. हे वॉज सिरियस. मी 10-15 दिवस याच्यासाठी भरपूर प्रयत्न करून त्यांना चांगलं करून पाठवलं. मग त्यांनी मला आठवणीत ठेवलं, आयुष्यभर आठवणीत ठेवलं. आणि त्याचं हे ऑपरेशन केलेलं फुटलेलं अपेंडिक्स 25 वर्षापूर्वी केलेलं. 25 वर्षापूर्वी ते आठवण ठेवली का नाही म्हणजे का, तर माझ्यावर विश्वास. तर तसं एक वेळा डॉक्टरवर विश्वास बसला तर तो पेशंट आयुष्यभर तुमचाच झाला. अलग लक्षात. अनेक वेळा विश्वास डॉक्टरवर तुटला तर आयुष्यभर तो पेशंट येणार नाही, दुसऱ्याला पण येऊन देणार नाही. पण हे आजोबाने आतापर्यंत माझ्याकडे 10-15 पेशंट पाठवले, स्वतः आले नाहीत. पण ह्यांचं नाव घेऊन मात्र पेशंट द्यायचे. मी पेन वाशिवून आलो, ह्या आजोबाने मला पाठवले म्हणून. आता यांचा मुलगा आता अतिशय चांगला झालेला आहे.
काल हा आजोबांचा 30 वर्षाचा मुलगा, त्याच्या पोटात 7 दिवस दुखत होतं. पेनमध्ये सगळ्या तपासण्या वगैरे झाल्या, परंतु तिथं ऑपरेशन केलं नाही. कारण विश्वास कुणावर? माझ्यावर, डॉक्टर गवडी. ते पेन वाशिवून मला शोधत शोधत दुपारी 2 वाजता आले. मी बघितलं, सगळे रिपोर्ट वगैरे न बघता मी सांगितले की बाबा ह्याला अशी अशी बिमारी आहे, अपेंडिक्स झालंय आणि त्याचं ऑपरेशन करायला लागलं. आता ते अपेंडिक्स कुठलं गँग्रीन झालं हे मला माहीत होतं, पण आजोबाला किंवा पेशंटला मी काही बोललो नाही की असं असं फुटलेलं आहे, सिरीचं आहे, लगेच अपेंडिक्स ऑपरेशन करावं लागेल. म्हणून मी त्यांना भीती घातली का? त्यांना हेच बोललो, डरो मत और डराओ मत, हम तुम्हारे साथ आहे, हम तुम्हारे साथ आहे, घाबरू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, पैशाची काळजी करू नको, तुझं सगळं व्यवस्थित होईल. आणि पेशंटला आले की त्यांना काका काकी, मामा मामी, चाचा चाची, ताई, सर, मॅडम हे मोठे मोठे शब्द जर वापरले, एकेरी शब्द वापरले किंवा आळीतुरीची भाषा, हे शब्द न वापरता असे रिस्पेक्टफुल जर शब्द वापरले तर फार प्रेम तयार होतो. पेशंटला असे कॅन्ड करणं, मिठी मारणं किंवा बऱ्याच दिवसांना भेटल्यानंतर हाव आर यू, त्यांची घरची चौकशी करणे, त्या पेशंटची चौकशी करणे, त्याच्या पेशंटच्या घरच्यांची चौकशी करणे, हे फार महत्त्वाच्या स्टेप असतात. हे डॉक्टर लोकांनी करायला पाहिजे. हे जर तुम्ही केलं तर यू विल बी सक्सेसफुल डॉक्टर. आणि एक वेळा पेशंटच्या मनात तुम्ही बसला तर आयुष्यभर पेशंट तुमचाच आहे. आता ह्याचीच बहीण बघा, घे थोडा फोटो पाठीमागून. ह्याची बहीण 14ला मी बरी केली होती, ते आता 2026 दुसरी बहिणीला घेऊन आलेले आहे. आलं का लक्षात? तिला पण मी बरं करणार. धन्यवाद. अजून काय सल्ले देत राहील. व्हिडिओ बघा, सबस्क्राईब करा, फॉरवर्ड करा. थँक्यू व्हेरी मच.